पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, रामकृष्ण हरी. अनेक वेळा असा प्रश्न पडतो, मी ऐकलेला सुद्धा आहे की वारी कधी करायची. आता खरं सांगू का, गंमत आहे. आणि ती गंमत सुद्धा आपली जी एक पारंपरिक धारणा बनलेली आहे अबोध मनावरती, तो पगडा आहे की परमार्थ, भजन, देवदेव हे सगळं रिटायरमेंट नंतर करायची बाब आहे. म्हणजे आपण निवृत्त झालो आणि आता बाकी काही करण्यासारखं उरलं नाही, नोकरी धंद्याची जबाबदारी नाही, संसार आता मुलं नातवंड बघतायत, मग मोकळ्या वेळी करायचं काय तर देवदेव करायचं, अशी जी आपली एक धारणा आहे. मला असं वाटतं वारी हे असं एक माध्यम आहे की जी ही आपली धारणा कितपत यथार्थ आहे हे तपासून बघण्याचं माध्यम आहे. याचं मी कारण सांगतो. हे अगदी मी नितळपणे सांगतोय बरं का, की एक जो प्रचंड सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह असा एक शक्तिमान झोत चाललेला असतो त्या भजनाच्यामुळे लाखो लोक एका अर्थाने नेहमीच्या जगराहाटीपेक्षा वेगळ्या पद्धतीने जगत भजन करत एका विशिष्ट भावनेने वाटचाल करतात. तर ती जी एक प्रचंड ऊर्जा निर्माण होते ना, तिचे निश्चित आमच्या मनावरती सकारात्मक परिणाम घडतातच. त्यामुळे शरीराला थकवा जाणवत नाही. ही जितकी खरी गोष्ट आहे तितकीच ही गोष्ट मला आवर्जून आपण सांगायलाही पाहिजे आणि लक्षातही घ्यायला पाहिजे की शरीर साथ देतं तोपर्यंतच वारी करणं आवश्यक आहे. किंवा वारीचा जो आनंद आहे तो आनंद जर उपभोगायचा असेल तर शरीराची साथ ही अत्यंत आवश्यक आहे. आपल्याकडे जे संस्कृतमध्ये वचन आहे की शरीराद्यम खलु धर्मसाधनम, की याला धर्मसाधन करायचं आहे. शरीर हे मुख्य आमचं साधन आहे. मला वारकरी संप्रदायाने शिकवलेल्या भक्तीचं जे वेगळेपण आहे ते इथे जाणवतं की आम्हाला जोपर्यंत शरीर साथ देत आहे तोपर्यंतच वारीचा आचार धर्म शक्य आहे. म्हणून वारी अनुभवायची असेल ना तरी तारुण्यातच अनुभवावी. मी पुन्हा सांगतोय, हे बघा, हा आमचा अतिशय मोकळा आचार धर्म आहे. एकदा वारी केली म्हणजे आयुष्यभर केलीच पाहिजे, ना तर देव रागावतो, असं कुठलंही या ठिकाणी आम्हाला भय नाही. याचा अर्थ फक्त एकदाच वारी करावी असं नाही. पण नाही जमलं, पण एकदा जरी आपण वारीत येऊन गेलो ना तरी तो जो एक वेगळा संस्कार आहे, वेगळी जगण्याकडे बघण्याची दृष्टी आहे ती मनावर उमटते. ती जाणून घेण्यासाठी तरुण असणं आवश्यक आहे. कारण म्हातारपणी आमची विचारशक्ती सुद्धा जरड बनलेली असते. आणि एकदा आपण आलो, मी तुकोबांचा अभंग सांगतो आपल्याला. तुकोबांचा एक फार गोड अभंग आहे. तुकोबांनी पंढरीला जणू भूताने भारलेल्या नगरीचं रूपक वापरलेलं आहे. आणि महाराज असं म्हणतात की तिथे जाऊ नका कोणी, का बहु खेचरीचे रान जाता होय वेडे मन, की ती भूमी अशी आहे की ती एका महाभूताने झपाटलेली भूमी आहे आणि त्या भूताचं नाव आहे विठ्ठल. तुकोबांचा एक फार गोड अभंग आहे. महाराज असं म्हणतात, पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे, तेथे नका जाऊ कोणी गेले नाही आले परतोनी. ते जे वेड आहे वारीचं ते का लागतं, कारण पंढरी क्षेत्रामधलं विठ्ठल नावाचं जे भूत ते आम्हाला झपाटतं. हे बघा, याचा लौकिकातला अर्थ असा आहे की तो एक इतका वेगळा जिवंत अनुभव आहे की तो घेतल्यानंतर कितीही आपण बंचुके असलो तरी जगण्याकडे बघण्याची आपली दृष्टी निश्चित बदलते. हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. कारण तो जो सगळा दिनक्रम आहे ना, तो दिनक्रम सुद्धा वेगळा आहे. म्हणजे हा अनुभव आपण का करून घ्यायला पाहिजे किंवा घेणं का आवश्यक आहे. आपण बघा, आपण जेव्हा रोजच्या जीवन राहटीमध्ये असतो तेव्हा अगदी आपल्या अबोध मनामध्ये सुद्धा आपल्या प्रोजेक्टचे, संसाराचे असाइनमेंट असतात, टार्गेट्स असतात, त्याचे विचार हे अखंड चाललेले असतात. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण झोपलोय, पण मनामध्ये, अबोध मनामध्ये ते विचार सतत चालू असतात. हा वारीचा एक 17-18 दिवसाचा संपूर्ण कालखंड असा आहे की आपण त्या मनाच्या त्या ठाशी चौकटीमधनं पूर्णपणे बाहेर येतो आणि तो अनुभव खूप अनोखा असतो आणि तो एका प्रकारे मनाला वेगळा तजेला देणारा असतो. म्हणजे माझे असे एक वारकरी मित्र असे म्हणतात की ज्यांनी वर्षानुवर्षे वारी केलेली आहे, ते तर असं म्हणतात की एकदा आपण वारी करून आलो ना की पुढचे वर्षभर ती बॅटरी चार्ज राहते.
जशी आम्ही मोबाईल आमचा चार्ज करतो, तसं वारी हे काय आहे, वारी हे चार्जिंगचं एक मोबाईल स्टेशन आहे किंवा हा एक मोबाईल प्रवास आहे. म्हणजे अतिशय वेगळ्या पद्धतीची जीवन राहते, अतिशय वेगळ्या समूहामध्ये एकत्र राहणं, अतिशय वेगळ्या आसमंतामधनं प्रवास करणं आणि ज्या एक ते एक वेगळ्या कुटुंबाचे आपण घटक बनतो, ज्याला आपण विस्तारित कुटुंब म्हणतो. मी आजही हे अत्यंत प्रामाणिकपणे का सांगतो, कारण दिंडीमध्ये अनंत प्रकारचे लोक आपल्याबरोबर असतात. प्रत्येकाची कौटुंबिक परिस्थिती, जात, वर्ण, भाषा, प्रांत, पेहराव, खाण्यापिण्याच्या सवयी हे सगळं भिन्न असतं. तरीसुद्धा आपण त्याच्याशी कुठेतरी 17-18 दिवस एकरूप होतो. तिथे कुठेही आपला विसंवाद निर्माण होत नाही. ही जी जगण्याची पद्धती आहे, हा एक अतिशय मोठा जगण्यातला धडा आहे. हे मी का म्हणतोय, कारण मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो, मी सारा एक अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे. मला आता असं जाणवतं की संपूर्ण आम्ही आता गेले जवळपास 40 वर्ष जागतिकीकरणाच्या विश्वामध्ये राहतोय. आजचा आपला जो तरुण आहे, हा ज्याला आम्ही बहुसांस्कृतिकता म्हणतो, मल्टीकल्चरलिझम, आज आम्ही सगळे मल्टीकल्चर सोसायटीमध्ये जगतो आहोत. वारी हे त्या मल्टीकल्चरलिझमचं लघुरूप आहे की अनेक पार्श्वभूमी वेगवेगळे असणारे लोक एकत्र येतात. त्यामुळे जेव्हा शॉप फ्लोअरवरती किंवा IT मधला एखादा इंजिनियर जेव्हा बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करतो, तेव्हा त्याच्याबरोबर काम करणारा जो त्याची जी टीम असते, ती काही सगळी फक्त भारतातली असेल असं नाही की कोरियन असतो, जपानी असतो, ऑस्ट्रेलियन असतो, ब्रिटिश असतो, US मधले लोक असतात. म्हणजे भिन्न संस्कृतीच्या लोकांच्या बरोबर एका समान ध्येयासाठी काम करणं हे व्यावहारिक पातळीवर जी आमची गरज आहे, तिचा एका वेगळ्या पातळीवरती वस्तुपाठ किंवा अनुभव आम्हाला वारी घडवते. म्हणजे वारी का करायची, वारी ह्याच्यासाठी करायची. हे बघा, हे दिस इज ज्याला आपण म्हणतो ना, दिस इज लाईफ लर्निंग, ज्याला आम्ही सॉफ्ट स्किल्स म्हणतो. कसं बोलायचं, आज आम्ही हे फार सहजपणे आम्ही बोलून जातो की वारीमध्ये प्रत्येक माणूस प्रत्येकाला माऊली म्हणून हाक मारतो, की जरी धक्का लागला तरी म्हणतो माऊली जाऊ दे बरं का, जरी वारताना सांडलं तरी तो पटकन म्हणतो माऊली जाऊ दे बरं का. ही जी समरूपता आहे, हे एरवी नाही आमच्या अनुभवाला आहेत. दुसरीकडे सगळे आपण एका पातळीवरती जगत असतो. हा जो समतेचा पाठ आहे, हा पाठ्यपुस्तकात नाही येत नाही, तो तिथे आपण जगतो. म्हणजे कुठल्याही पटकन आम्हाला घरी कधी वाकायची सवय पण नसते. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे की घरी मला कधी खाली बसायची सुद्धा वेळ येत नाही. पटकन आम्ही तंबूमध्ये जेवायला खाली बसतो. घरी आम्ही हाताने पाणी सुद्धा आपल्या घेत नाही, पण पंक्तीमध्ये पटकन आपण वाढायला कधी लागलो हे आपल्यालाच कळत नाही. हे जे एक वेगळं जगणं आहे, या वेगळ्या जगण्याचा अनुभव घेण्यासाठी तरी का होईना पण वारीमध्ये यायला पाहिजे. कारण मी म्हटल्याप्रमाणे आपण वारी करून जेव्हा परत येतो ना, तेव्हा मी यातलं जे सांगतोय यातलं कुठलंही थिअरिटिकल नाही आहे, हे मी अनुभवलेलं आहे. आपल्यालाच आपला एक वेगळा साक्षात्कार झालेला असतो की अरे आपण कसे होतो. हे बघा, हा प्रभाव पुढची वारी येईपर्यंत टिकतो का नाही हा वेगळा मुद्दा आहे, पण एका विशिष्ट जीवनशैलीचा आपण अनुभव घेतल्यानंतर तो ठसा हा आपल्या अंतःकरणावरती उमटतो आणि कुठेतरी तो जगणं आपलं बदलायला हातभार लावत असतो. दरवेळीच ते बदल आपल्याला कळतो असं नाही, पण हे करायला तो अनुभव जगायचा असेल तर त्याला तारुण्य हा सगळ्यात आदर्श काळ आहे. मी तुम्हाला तुकोबारायांचं प्रमाण देतो. तुकोबारायांच्या अभंगांमध्ये नाट नावाचा अभंगांचा एक गुच्छ आहे. एकूण 63 नाट गाथेमध्ये आहेत. त्यात ते 56 तुकोबारायांचे आहेत आणि 7 त्यांचे धाकटे बंधू जे कान्होबा आहेत त्यांचा आहे. तुकोबा एका नाट्यामध्ये असं म्हणतात, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. कारण रोज 16-17 किलोमीटर चालायचं तर अंगामध्ये आणि ताकद, मनामध्ये इच्छाशक्ती आणि पायामध्ये बळ हे आवश्यकच आहे. हे वारकरी करू शकतो कारण त्याला नामाचा आधार असतो. ते जे वारकऱ्याचं स्वरूप आहे, वारकरीचं बाह्य लक्षण काय आहे, वारकऱ्याचं अंतर्लक्षण काय आहे, हे आपण पुढे बघितलं की तरुणपणात वारी का करायची याचं रहस्य आपल्याला ताबडतोब कळेल. रामकृष्ण हरी.